तर आज होता आपल्या अभि भाई याचा बर्थडे. मग तुम्हाला तर माहिती राडा झाल्याशिवाय काय राहणार नाही भाई. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको म्हणून आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता सकाळी उठल्यानंतर आहे ना पहिलं आपलं आवरायला घेतलं, कारण आहे ना हॉस्टेलला राहायचं म्हणल्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठून आवरावं लागत, नाही तर आपला नंबर आहे ना डायरेक्ट मागे जातो. त्यामुळे झटपट आवरून डायरेक्ट आलो होतो कॉलेजला. आणि आज चुकून कॉलेजला डुलकी मारली होती, तर मॅडमने डायरेक्ट क्लासच्या बाहेर उभं केलं होतं आपल्याला. आता कॉलेजवरून हॉस्टेलला आलो होतो ना, आता हॉस्टेलला आल्यानंतर आपल्याला थोडे काम होते. आपलं टिफिन पण आपल्याला धुवून ठेवायचं होतं, त्यामुळे मग पहिला आपला टिफिन धुतला. आता तुम्हाला जर हॉस्टेलला राहायचं म्हणलं तर तुम्हाला असे छोटे मोठे काम तर करावं लागणार. आणि तेवढे तर संध्याकाळी सगळे पोरं जमले होते आपले, कारण आहे ना आज अभिभाईचा बर्थडे होता. आता बर्थडे म्हणल्यावर राड तर होणार आहे, तर तुम्हाला माहिती त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा आपला. आणि ब्लॉग पूर्ण बघायच्या आधी ना आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करून टाका. त्यानंतर आलो तर डायरेक्ट केक शॉप मध्ये म्हणलं भाऊला एक मस्त केक घेऊन टाकू आपण बर्थडेचा. त्यानंतर मग काय सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आपल्या भाईचा बर्थडेचा केक कापून घेतला मस्त, आणि सगळ्यांसोबत फोटो काढून घेतले. आणि सगळ्यांचा डोळा तर पहिला केकवर होता, कारण तुम्हाला तर माहिती पोरं म्हणल्यानंतर राडा होणार, आणि केक तर काय सगळा संपून टाकला होता. त्यात मग काय सगळ्यांचा फोटो काढणार आपला राजभाई, त्याचा पण एक फोटो काढून घेतला मस्त. आता व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जाताना आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या.